श्री स्वामी समर्थ. संकष्टी चतुर्थी. माघी. कापुरासोबत जाळा ही एक गुप्त वस्तू. 7 पिढ्यांचे दारिद्र्य होईल नष्ट, पती आणि मुलांची होईल प्रगती. नमस्कार माझ्या प्रिय भगिनींनो आणि भावांनो. तुमच्या आयुष्यात सुखाचे दिवस यावेत, घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहावा आणि तुमच्या बाळांची, पतीची प्रगती व्हावी असं तुम्हाला मनापासून वाटतं का? पण अनेकदा आपण कष्ट करूनही पदरी अपयश येतं. घरात सतत पैशाची चणचण असते, मुलं ऐकत नाहीत किंवा पतीच्या कामात सतत अडथळे येतात. आजची ही संकष्टी चतुर्थी तुमच्या नशिबाला कलाटणी देणारी ठरणार आहे. शास्त्रामध्ये आणि पुराणामध्ये अशा काही गुप्त गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या केल्याने साक्षात काळाचा महिमाही बदलू शकतो. आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या घरात कापुरासोबत फक्त एक अशी वस्तू जाळायची आहे, जी तुमच्या घरातल्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य मुळापासून पलटून टाकेल. ही वस्तू तुमच्या स्वयंपाकघरातच आहे, पण ती कशी वापरायची हे कुणालाही माहीत नाही. हा उपाय अत्यंत शक्तिशाली आहे, त्यामुळे व्हिडिओचा एकही भाग स्किप करू नका. पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने ओम गंग गणपतये नमः, श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. तुमची एक कमेंट तुमच्या जीवनातील संकट दूर करण्यासाठी बाप्पाला साकडं घालण्यासारखी आहे. व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्रेक्षकांनो, मित्रांनो, संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटांचा नाश करणारा दिवस. गणपती बाप्पाला विघ्नहर्ता का म्हणतात? कारण ते केवळ संकट दूर करत नाहीत, तर सुखाचे दरवाजे उघडतात. आणि कापूर हा केवळ सुगंधी द्रव्य नाही, तर तो नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारा सर्वात मोठा घटक आहे. विज्ञानानुसार कापराचा धूर हवा शुद्ध करतो, पण अध्यात्म सांगतो की कापूर जेव्हा जळतो तेव्हा तो स्वतःचे अस्तित्व संपवून देवाला शरण जातो. आजच्या विशेष तिथीला जेव्हा आपण कापुरासोबत ती एक विशिष्ट वस्तू जाळतो, तेव्हा एक विशेष प्रकारची ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा तुमच्या घरातील वास्तुदोष आणि पितृदोष एका क्षणात भस्म करते. ज्या घरामध्ये पितृदोष असतो तिथे प्रगती थांबते, पण आजचा हा उपाय तुमच्या 7 पिढ्यांचे दोष जाळून टाकेल. अनेक स्त्रिया मला विचारतात, ताई, पतीच्या व्यवसायात बरकत नाही आहे किंवा मुलं अभ्यासात लक्ष देत नाहीत. याचं मुख्य कारण म्हणजे घरातील नजरदोष किंवा बाहेरील बाधा. आज संकष्टी चतुर्थीच्या संध्याकाळी चंद्रोदयापूर्वी जेव्हा तुम्ही देवासमोर दिवा लावता, तेव्हा एक पितळेच्या पात्रात किंवा मातीच्या पंटीत 2 कापूर वड्या घ्या. त्यामध्ये 2 लवंगा, फूल असलेल्या आणि 1 विलायची ठेवा. हे जाळताना तुमच्या पतीचे किंवा मुलांचे नाव मनापासून घ्या. त्याचा धूर संपूर्ण घरात दाखवा. हा धूर तुमच्या घराच्या कानाकोपऱ्यात पोचायला पाहिजे, ज्यामुळे घरातील चिडचिड थांबेल आणि मुलांच्या बुद्धीचा विकास होईल. बाप्पा बुद्धीचा देव आहे, त्यामुळे या धुरामध्ये घरातील वातावरण सात्विक होईल आणि प्रगतीचे मार्ग आपोआप मोकळे होतील. आता आपण त्या मुख्य उपायाकडे वळूया, ज्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहे. ती वस्तू आहे जी तुमच्या घरातील दारिद्र्याला कायमचा निरोप देईल. ती वस्तू आहे काळी मिरी. हो, तुम्ही बरोबर ऐकलाय. काळी मिरी ही केवळ मसाल्याचा पदार्थ नाही, तर तंत्रशास्त्रामध्ये हिला नकारात्मकता निवारण मानलं जातं. कसा करायचा हा उपाय सांगते, ऐका. आज रात्री चंद्रोदय झाल्यानंतर किंवा 7:30 ते 9 या दरम्यान हा उपाय करायचा. एका चांदीच्या किंवा स्टीलच्या वाटीत कापूर वड्या घ्या. त्यावर 5 दाणे काळी मिरी ठेवा. आता हे प्रज्वलित करा आणि तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या
आत उभे राहून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 7 वेळा फिरवा. हे फिरवताना असताना मनात प्रार्थना करा की माझ्या घरातील गरिबी, माझ्या घरातील दुःख आणि इडापिडा या अग्नीसोबत भस्म होऊ दे. हे जळून झाल्यानंतर त्याची जी विभूती म्हणजेच राख उरेल ती घराच्या उंबरठ्यावर थोडीशी टाका किंवा बाहेरील झाडांच्या मुळाशी अर्पण करा. या उपायामुळे तुमच्या घरात पैसा टिकायला लागेल, विनाकारण होणारे खर्च थांबतील आणि लक्ष्मी माता तुमच्या घरावर प्रसन्न होईल. मित्रमैत्रिणींनो, हे उपाय केवळ सांगण्यापुरते नाहीत. यामागे प्राचीन ऋषीमुनींचे ज्ञान दडले आहे. जेव्हा कापूर आणि काळी मिरी एकत्र येतात तेव्हा त्यातून निघणाऱ्या लहरी म्हणजेच व्हायब्रेशन्स तुमच्या घरातील नकारात्मक ब्लॉकेज तोडतात. अनेकांना असा अनुभव आलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय गंगणपतये नमः लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.